बघा प्रश्न, 1008 या संख्येला कोणत्या लहान संख्येने गुणले असता पूर्ण वर्ग येतो? आता याचं उत्तर काढणं एकदम सोपं. काय करायचं तर याचं मूळ अवयव काढायचे. याचे काय काढायचे? मूळ अवयव काढायचे. 1008 याचे आपल्याला मूळ अवयव काढायचे आहेत. पहिल्यांदा 2 ने भाग दिला, 5 दुने 10, त्यानंतर 0 4, त्यानंतर 2 ने भाग गेला, बे दुने 4, बे पंचे 10, बे दुने 4, परत 2 ने भाग गेला, बे एक बे, बे दुने 4, बेसक 12, परत 2 ने भाग गेला, बेसक 12, बेत्रिक 6. आता 2 ने जात नाही, 3 ने जाईल, 3 एके 3 दोन्ही 6, 3 एके 3, परत 3 ने जाईल, किती झालं, 3 7 21, 7 ने गेला, 7 एके 7. अशा पद्धतीनं आपले मूळ अवयव काय आले त्याचे बघा. मूळ अवयव एकदम सोपे आले. 1008 चे मूळ अवयव 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 4 वेळा गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 7. आता बघा याच्यामध्ये आपलं उत्तर दडलेलं आहे. या ठिकाणी जर हा पूर्ण वर्ग व्हायचा असेल तर त्याचं वर्गमूळ काढताना या दोन्हीपैकी एक अवयव घेतला जातो, या दोन्हीपैकी एक अवयव घेतला जातो, या दोन्हीपैकी एक अवयव घेतला जातो. मग जोडी कुणाला नाही आहे? 7ला नाही आहे. म्हणजेच ती सर्वात लहान संख्या काय असणार आहे? 7 असणार आहे. जर तुम्ही याला 7 ने गुणलं तर याचा पूर्ण वर्ग होणार आहे. असा प्रश्न जर आला तर काय करायचं? त्याचे मूळ अवयव काढायचे. मूळ अवयव काढल्यानंतर 2-2 अवयवाच्या जोड्या किती होत आहेत त्या बघायच्या. 2-2 अवयवाच्या जोड्या झाल्यानंतर एक मूळ अवयव हा सेपरेट राहणार आहे. जो मूळ अवयव सेपरेट राहणार आहे ते तुमचं उत्तर असणार आहे.